नमस्ते, मी श्रद्धा पाटील। तुम्ही पाहतात डहाणू मित्र न्यूज नेटवर्क। काल बाप्पांचे अतिशय उत्साहात विराजमान बाप्पा झाले होते आणि आज डहाणूच्या या पारनाका समुद्रकिनारी बाप्पांचे विसर्जन होत आहे। आज 1.5 दिवसाच्या गणपतीचं मोठ्या भावपूर्ण वातावरणात विसर्जन सोहळा आपण पाहू शकताय। गणेशोत्सवामध्ये जे काही फुलं किंवा जे बाप्पांना दुर्वा वाहिल्या जातात त्याद्वारे पर्यावरणाला हानी होऊ नये, समुद्रकिनारी कचरा पडू नये म्हणून डहाणू नगर परिषदेने इथं निर्माल्य कलश ठेवलेला आहे आणि हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे। इथं आपल्या बरोबर चेतन पाटील आहेत आणि त्यांचं हे कार्य बीच क्लिनिंग साठी खूप मोठं असं कार्य आहे। फॉर ओशन यांचं कार्य सतत बीच क्लिनिंग साठी ते करतच असतात आणि आजही गणेश बाप्पांच्या विसर्जनाच्या वेळीही त्यांची टीम ऍक्टिव्हपणे त्यांचं कार्य करत आहेत। हे खरोखर कौतुकास्पद आहे। प्रगती पाटील यांचा घरगुती गणेशोत्सवाचं विसर्जन होत आहे आणि त्यामध्ये आम्हालाही त्यांनी सहभागी करून घेतलेला आहे, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद। आणि बाप्पा आपल्याला खूप खूप आशीर्वाद देऊन पुढच्या वर्षी पुन्हा येण्याचं वचन देऊन ते आपल्याला निरोप देत आहेत। 1.5 दिवसाच्या गणपतीचं आपल्या डहाणू समुद्रावर मस्त आणि भव्य प्रमाणामध्ये विसर्जन होतं आणि म्हणजे तुम्ही मागे बघू शकता भरपूर गर्दी आहे आणि नियोजन पण खूप छान करतं आपल्या डहाणू मध्ये। इथे बाप्पांची आरती, गणपती बाप्पांना भावपूर्ण वातावरणात आणि आरती म्हणून निरोप देण्यात येत आहे। सर्वजण इथं डहाणू बीचवर जमलेले आहेत। बाप्पा 1.5 दिवसाचे बाप्पा यांना अतिशय भावपूर्णपणे निरोप देण्यात येत आहे। पाहू शकताय बाप्पांना अतिशय भावपूर्णपणे निरोप देताना भक्तजन डहाणू किनाऱ्यावर जनसमुदाय उसळलेला आहे। सर्वत्र भक्तिमय आणि मंगलमय असं वातावरण आहे। आरती होत आहे। बाप्पांना शेवटचा निरोप देत असताना अतिशय बऱ्याच जणांना अश्रू अनावर होत आहेत। 1.5 दिवसाच्या गणेशाचं विसर्जन होत आहे डहाणू समुद्रकिनारी। तर आपल्या सोबत आहेत पोलीस सब इन्स्पेक्टर सुरेश भोईरजी, त्यांना आपण विचारूया त्यांची व्यवस्था कशी आहे। आज 1.5 दिवसाचा गणपती विसर्जन पारनाका येथे आहे आणि विसर्जनच्या ठिकाणी नगर परिषदचे सुविधा ठेवलेली आहे। गणपती 1.5 दिवसाचे विसर्जन होत आहे आणि त्यासाठी आमच्या डहाणू पोलीस स्टेशनचे बंदोबस्त ठेवलेला आहे। शांततेने बंदोबस्त चालू आहे आणि विसर्जन पण शांततेने चालू होत आहे। आपल्या सोबत आहेत डहाणू पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण पवार सर। तर त्यांना आपण विचारूयात विसर्जनाच्या दिवशी त्यांनी जी वाहतुकीची सुव्यवस्था काय सांभाळलेली आहे। नमस्कार, मी पोलीस निरीक्षक किरण पवार, डहाणू पोलीस स्टेशन। आज 1.5 दिवसाचा गणपतीचं विसर्जन आहे। डहाणू पोलीस स्टेशन हद्दीत 52 सार्वजनिक आज आणि 460 घरगुती गणपतीचं विसर्जन होणार आहे। त्या विसर्जन मिरवणुकीच्या अनुषंगाने पूर्ण डहाणू पोलीस स्टेशनमध्ये 1 SDPO, 1 PI, 3 अधिकारी आणि 70 कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त आपण वाहतूक सुरळीत राहावी व कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी आपण बंदोबस्ताचं नियोजन करण्यात आलेलं आहे। बंदोबस्ताच्या नियोजनासाठी सागर नाका, सरवली, जकात नाका, मल्याण रेल्वे स्टेशन, जलाराम मंदिर, त्याच पद्धतीनं पारनाका, डहाणू खाडी येथे आपण योग्य तो बंदोबस्त लावलेला आहे, जेणेकरून गर्दी होणार नाही आणि भाविकांनाही कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही याबाबत आपण काळजी घेतलेली आहे। वाहतूक सुरळीत चालू आहे आणि वाहतुकीबद्दल काही अडचण असल्यास नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी तात्काळ पोलिसांना संपर्क करावा व पोलिसांना मदतही करावी। धन्यवाद।